मॅच पाहायला मिळते. मौजे शेमडी बनाम बामनोली यांच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर या मैदानाच्या थोड्याशा आजूबाजूला स्थायिक आहेत आणि याच खेळपट्टींचा चांगला अंदाज देखील आहे. कारण मागील मॅच आपण पाहिली, खास करून सुनील शिंदकर अप्रतिम बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळेस मोठी लढत असेल. मागील मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच विलासदादा साळुंके यांच्या शुभ हस्ते. चला मॅचला सुरुवात करायची. मॅच पंच मयूर सावंत आणि तुकारामदादा जाधव आपणास विनंती करतो, आपण या सामन्याचे पंच म्हणून कामगिरी पार पाडायचे. मयूरदादा सावंत आणि तुकारामदादा जाधव. तुका दादा अंपायर जाताय का? मयूर सावंत, आपण प्लीज पंचांची कामगिरी पार पाडायची. आणि शैलेश जाधव, शैलेश दादा जाधव आपण पंच म्हणून कामगिरी पार पाडा. मयूर सावंत आणि शैलेश जाधव प्लीज लवकर जावा जरा. चला मॅच प्लीज चालू करा. सेकंड फेरीतली सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळते. मौजे शेमडी बनाम बामनोली यांच्या दरम्यान ही लढत पाहायला मिळेल. दोन्ही संघाने मागील मॅच जर आपण पाहिला तर अप्रतिम खेळ केले आणि त्याच जोरावरती मॅच जिंकलेत. मयूरदादा सावंत प्लीज आपण पंच म्हणून जावा ना. बघ ना कोण आहे. कोण आहे? कोण बोलतोय? तो खेळायला गेलाय साहेब. मोबाईल बाहेर ठेवलाय. सलामी जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला राकेश शिंदकर, नॉन स्ट्राईक एंडला सुनील शिंदकर. मागील मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच जर्सी त्यांच्या पाठीवरती आपल्याला पाहायला मिळते सुनील शिंदकर. तर सलामीचा गोलंदाज शतक क्रमांक पहिलं अमोल साळुंके. मागील मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. या मॅच मध्ये कशा प्रकारे खेळ राहिला जाईल याच्याकडे पाहिलं जाईल. राईट अबाउट द विकेट, अमोल मार्गस्थ होतोय. पहिलाच बॉल, बॅटची कडा. चुकी केले. चुकीला क्रिकेट मध्ये माफी नाहीये. पकडो कॅच, जीतो मॅच, छोडो कॅच, हारो मॅच. राकेश शिंदकर आपण पाहतोय, संधी अमोलाने निर्माण केली होती. कारण जर आपण पाहिले तर राकेश शिंदकर एक विस्फोटक आणि आक्रमक फलंदाज बामनोली संघाच्या माध्यमातून ओळखला जातो. बघू जरा 2 मिनिटं थांबा. बॉल जर आपण पाहिला तर पहिल्यांदा थोडीशी उसळी घेतली, बाउन्स पाहायला मिळतोय. एकच सिंगल धाव मिळेल. पहिला बॉल डॉट, संधी निर्माण झाली होती, त्यानंतरचा बॉल येतोय एक सिंगल.
तेहतीस कोटी देवांची अब्जावधी मंदिर आहेत, मात्र एकही मंदिर नसताना ज्याने अब्जावधींच्या मनावरती अधिराज्य केलंय असे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. स्टेपावरून खेळण्याचा प्रयत्न, भन्नाट एक अमोल गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. पहिली मॅच जिंकलेत, ही मॅच जिंकायची असेल तर अशाच प्रकारचा खेळ देखील करावा लागेल. सर्वांचं लक्ष लागले या मॅच कडे. सर्व ग्रामस्थ युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. काहींचे फोन येत आहेत, काही इथपर्यंत पोहोचू शकलेत, काही प्रवासामध्ये आहेत, मात्र सर्वांचं लक्ष राहिले या मॅच कडे. आणखीन एक डॉट बॉल, एज लागली होती का? नक्कीच क्षेत्ररक्षणाच्या सर्वच चेहऱ्यावरती नाराजी पाहायला मिळते, म्हणजे एज लागली होती. यष्टरक्षक शुभम थोडीशी चुकी करतायत. 2 झेल ड्रॉप केलेत. मागील मॅच मध्ये देखील 2 झेल ड्रॉप झाले. तुकाराम जाधव आक्रमक झाले आणि मॅच शेवटच्या बॉल पर्यंत घेऊन गेले. तुम्हाला काय करायचं, ही मॅच जिंकायची असेल तर क्षेत्ररक्षण तेवढंच महत्वाचं आहे. यावेळेस देखील स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर फक्त एक धाव खर्च केले. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. अप्रतिम गोलंदाजी. चला स्पीडअप घ्या, वेळ खर्च करू नका. यजमान वर्सेस मेहमान लढत पाहायला मिळतोय. 2 संघ जर पाहिले तर बामनोली शेमडी 7 किलोमीटरचं अंतर. ग्रामीण क्रिकेट आपण कित्येक वेळा खेळत आलोय. आज टेनिस क्रिकेट खेळलंय, त्याचबरोबर रबर क्रिकेटची ग्रामीण क्रिकेटची आठवण करून देणारा हा क्रिकेट आहे. कारण आपण पाहू शकता कोणी सँडोवरती आहे, कोणी हाफ पॅन्टवरती आहे, कोणी विदाऊट शूज आहेत, तर कोणी स्लिपर आहेत, कुणाचे सँडल आहेत. जुनं क्रिकेट, आठवण करून देणारं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर पावशोडे गावचे सुपुत्र आमचे मित्र राहुलजी जाधव यांचं देखील शुभ आगमन. आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर पावशोडी टीमचा सितारा अर्थातच संकेत पवार यांचं देखील शुभ आगमन, आपलंही स्वागत आहे. त्यानंतर गणेश पवार आणि महेश पवार दोन्ही बंधू उपस्थित झालेत, आपलं देखील स्वागत आहे. दोन धावा आले. शतक आपण पाहिलं तर पहिले समाप्त होते, फक्त 4 धावा खर्च केलेत. अप्रतिम गोलंदाजी. कौतुक करावं एवढं कमीच आहे. मागील मॅच मध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या, या मॅच मध्ये 4 धावा खर्च केलेत. जबाबदारी घेतली आणि जबाबदारी पूर्णपणे पार पाडताना अमोल गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. श्री जन्नी मानादेवी क्रिकेट क्लब मौजे शेमडी आयोजित JMDCC चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. आज जर आपण पाहिलं तर सकाळ सत्रापासून प्रत्येक संघ लढतोय, झगडला जातोय. या मॅचचा फायनल मिळवण्यासाठी 4 धावा झालेत. शतक क्रमांक 2 आपल्याला गोलंदाज पाहायला मिळत आहे शुभम. ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता, हलक्या त्याने ऑफ साईडला खेळून काढला. आपण पाहू शकता एक सिंगल, थोडस मिस फील्ड मला वाटतं पाहायला मिळते. 4 धावा खर्च केलेत. चेंडू सुरेख होता, फटका देखील सुरेख. पॉइंट मधून आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती विक्रम पाहायला मिळतात. पहिला बॉल सुरेख टाकला, परंतु क्षेत्ररक्षक थोडस खराब. यावेळेस देखील फटका सुरेख आलाय. नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतो. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू फील्ड केला जातोय. त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर धावा येतील त्या 2. यावेळी जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक महेंद्र आहेत, थोडीशी चुकी केले. आणखी एक चुकी. क्रिकेटचा खेळ आहे, धावा रोखण्यामध्ये प्रयत्न करा. धावा
गमावण्यामध्ये प्रयत्न कराल तर तुम्हाला अपयशच मिळणार आहे. पहिला क्षेत्ररक्षक महेंद्र 2 पायांच्या मधून चेंडू सोडला. त्यानंतर शुभम त्यांनी 2 पायांच्या मधून चेंडू सोडला. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मालदेव बनाम निपाणी आपलं सारोशी. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल एक हाय व्होल्टेज ड्रामा. मालदेव विपक्ष सालोशी. यावेळेस फटका उडवलाय, ताकदीचा केलाय वापर. चेंडू घेतोय हवाई सपर, मिळतोय तो षटकार येतोय. 6 धावा. अर्धा डझन धावा नक्कीच बामनोली संघाच्या खात्यामध्ये जमा केले जातील. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 20-20 या आकड्यावरती पोहोचलंय. गोलंदाजी जर आपण पाहिलं तर सुरेख होती, मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं कुठेतरी साथ मिळत नाहीये. मागील मॅचचा हिरो विक्रम भोसले अजूनही मैदानामध्ये आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. विक्रम यावेळेस बॅटची क्षेत्ररक्षक आहे शुभम, सोडलाय झेल. आणखीन एक केले चुकी. चुकीचा परिणाम काय होईल त्या काळामध्ये पाहायला मिळेल, कारण अजूनही एक षटक बाकी आहे. वारंवार क्षेत्ररक्षण थोडंसं खराब म्हणजे शिमडी टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. याची डोळा हा सुख सोहळा हा स्वर्गी नाही. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या वक्तीप्रमाणे सुरेख गोलंदाजी करतायत, परंतु क्षेत्ररक्षणाची थोडीशी साथ कुठेतरी कमी भासली. स्कोर कार्ड आपण पाहू शकता 22. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. यष्टरक्षक चुकी करतोय. स्टंपिंग करण्याची संधी निर्माण झाली होती. जर तुम्ही प्रॉपर जर झेल पकडला असता, चेंडू फील केला असता, तर राखी शिंदकर यांना माघारी परतावं लागलं असतं. 2 षटकांचा खेळ झालाय. स्कोर कार्ड 22-22. प्रति षटक आपण पाहिले तर 11च्या रन रेटनी फलंदाजी करतोय बामनोली संघ. जर आपण पाहिलं तर अजून या षटकामध्ये जर 11 धावा आल्या तर 33 पर्यंत सन्मानजनक स्कोर पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. यामध्ये काही शंका नाहीये, कारण मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर शतक क्रमांक 30 गोलंदाज समीर यांना हाताळलं होतं, मात्र यावेळेस थोडासा बदल केलाय. शुभम आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅक वरती. संधी मिळाले, संधीचं सोनं कशा प्रकारे करतायत. प्रत्येक चेहऱ्यांवरती लक्ष बारकाईने असेल, कारण या चेहऱ्यांमध्ये काय दडलंय, काय क्षमता आहे ही आम्हाला शोधायची. भविष्याचे शिल्पकार कोण ठरतील, कोण येऊ शकतात माघार, याच्याकडे आमचं लक्ष राहिलंय. क्रिकेटचा खेळ, तरुणाईचा जीव की प्राण. शुभम आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळते. अजून कोणत्याही विकेटचं पतन नाहीये, कारण मागील मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर सुनील शिंदकर एक अफलातून पारी केली होती. तोच नमुना या इनिंग मध्ये पाहायला मिळतोय की शुभम कमबॅक करून देतोय. ऑफ साईडला फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत, धाव टाकतायत, बनतायत प्रेक्षक. चेंडू जातोय बाउंड्री लाईन चिरून, मिळतील त्या 4 चौकार. स्कोर कार्ड आपण पाहू शकता 26-26. कोणत्याही विकेटचं पतन नाहीये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पॉइंट डीप कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. रवींद्र साळुंके होते थोडासा मिसफील. आतापर्यंत आपण पाहिलं तर 1-2 झेल ड्रॉप झालेत, त्याचबरोबर तुम्ही बाउंड्री देखील एक्स्ट्रा सोडलेत. शुभम गोलंदाजी ट्रॅक वरती, फटका, मिस टायमिंग स्ट्रोक. दीपक आहे स्वतः कॅप्टन, पकडलाय झेल, संपलाय खेळ. सुनील शिंदकर येतील बॅक टू द पवेलियन. कमबॅक करून दिले शुभम. पहिला बॉल आपण पाहिला तर सोयी सुरेख होता, क्षेत्ररक्षकाने मिसफील्ड केली, परंतु या बॉलवरती कमबॅक केलंय. महत्वाचा विकेट. मागील मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच येतील डगआउट मध्ये. संकट कितीही मोठं असू द्या, तुमच्यामध्ये भिडायची ताकद पाहिजे, कारण तेवढी ताकद आपल्यात आहे. ही ताकद तुम्हाला दाखवावी लागेल. आपण यजमान, आपली स्पर्धा आणि आपल्या स्पर्धेमध्ये आपलं नाव कोरण्याची एक नामी संधी. 26 धावा. अंतिम षटक
आतापर्यंत 2 चेंडू सुरेख टाकलेत. 4 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक पाहायला मिळतोय. यावेळेस जर आपण पाहिलं तर ऑफ साईडला फटका खेळून काढलाय. एक सिंगल. नक्कीच म्हणजे राकेश शिंदकर जेवढी स्ट्राईक घेतील तेवढा फायदा ठरेल बामनोली संघाला, कारण त्या खेळाडूमध्ये आपण पाहिलं तर कित्येक लीग स्पर्धा गाजवलेत, कित्येक मालिकावीर, कित्येक उत्कृष्ट फलंदाज, कित्येक उत्कृष्ट गोलंदाज, ऑलराऊंडर कॅटेगरी राकेश शिंदकर. तर नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय विकास. आडव्या बॅटनी फटका खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली. थोडासा चेंडूमध्ये आपण पाहिलं तर वेगामध्ये बदल केलाय. प्रत्येक चेंडू वेगवान टाकाल तर तेवढंच चांगलं कनेक्शन झालं तर हवा देखील तेवढ्याच येतात. डॉट बॉल आहे ना पंच. ओके. धावफलक आपण पाहू शकता 27. यावेळेस सरळ फटका खेळला आपण पाहू शकतो. 2 क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते समीर यांच्या माध्यमातून. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केलेत. राकेश यांना माहिती आहे धावीला किती महत्व आहे. एक एक धाव घेणं खूप महत्वाचं आहे, कारण शिमडी संघाचा परफॉर्मन्स आपण पाहिला तर पहिल्या मॅच मध्ये खास करून बॅटिंग विक्रम भोसले असतील, शुभम असेल, अप्रतिम बॅटिंग केली आहे. शुभम पुन्हा त्या गोलंदाजी ट्रॅक वरती. फुलटॉसला नाही मिळणार माफी. अंतर केलंय खूपच दूर. मिळतील त्या 6 येतोय. JMDCC चषक 2024 मधला ब्लास्ट षटकार. शेवटचा चेंडू आपण पाहिला तर फुल टॉस थोडस कुठेतरी खराब चेंडू. स्कोर कार्ड आपण पाहिला तर 35 धावेवरती आणि 36 धावेंचं आव्हान मौजे शिमडी संघासमोर आतरून ठेवले बामनोली संघाने. अंतिम चेंडू आणि अंतिम चेंडूवरती खराब चेंडू. त्यावरती राकेश यांनी केलं ब्लास्ट. आक्रमण केलं. चला मालदेव टीमचे कॅप्टन आणि सालोशी टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी त्वरित या. बी ग्रुप मधील ही पहिली मॅच. मालदेव बनाम सालोशी. दोन्ही टीमचे कॅप्टन अतुल शेलार, मयूर सावंत, आपला एक प्रतिनिधी पाठवा. समालोचन कक्षामध्ये या टॉस या ठिकाणी केला जातोय. मालदेव बनाम सालोशी एक जर आपण पाहिलं तर रायगड विभागातील एक नामांकित संघ. तर समोर आपल्याला पाहायला मिळतोय KSK क्रीडा प्रतिष्ठान मधील कांदाटी खोऱ्यातील एक बलाढ्य संघ. दोन्ही संघांमध्ये ही चुरस पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट, काटेकी टक्कर. अतुल शेलार आपण प्लीज या. अठरा चेंडू आणि 36 धावेंचं आव्हान आहे. सामना जर आपण पाहिलं तर दोन्ही बाजूच्या पक्षामधून आहे, परंतु ज्याप्रमाणे खेळ होईल त्याप्रमाणे निर्णय देखील पाहायला मिळेल. काय पाहिजे सालोशी टीमचे कॅप्टन प्लीज या. चला बामनोली संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तर शेमडी संघ आपली सलामी जोडी आपण त्वरित पाठवायचे. 18 आणि 36 समीकरण अवघडी नाहीये, सोपंही नाहीये. क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय सकाळ सत्रापासून. लो स्कोरिंग मॅच देखील. एक प्लेयर पाहिजे का? अरे अमोल एक प्लेयर पाठवा त्यांच्याकडे. शेमडी टीम आपल्यातला एक अतिरिक्त खेळाडू असेल तर आपण पाठवा. हा सचिनजी आपण गेला तरी चालेल. या ठिकाणी टॉस केला जातोय. मी विनंती करतो मंदिरदादा साळुंके आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करा.
सालोशी बनाम मालदेव दोन्ही टीमचे कॅप्टन या. नाणेफेकीचा गोल नाणेफेक जर आपण पाहिले तर मालदेव संघ जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. आमंत्रित केले सालोशी संघाला प्रथम फलंदाजीसाठी. दोन्ही टीम सज्ज राहायचंय. चला मॅच चालू करा. चला मॅच चालू करा. सलामी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला शुभम, नॉन स्ट्राईक एंडला विक्रम, तर शतक क्रमांक पहिलं विकास शिंदकर. 18-36 प्रति चेंडू 2 धावेंची आवश्यकता आहे. याच खेळपट्टीवरती आपण पाहिलं तर 50+ धावा देखील चेस केले आहेत. चला स्पीडअप घ्या, पंचांना विनंती असेल. शुभम आणि विक्रम, तर गोलंदाज विकास शिंदकर. पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर शुभम यांनी पहिल्याच बॉल वरती षटकार खेचला होता, परंतु या मॅच मध्ये डॉट बॉल आलाय. प्रेशर निर्माण केला आहे की प्रेशर खुला करणार आहे या पुढील चेंडूवरती पाहायला मिळेल. ऑन साईडला फटका खेळून काढला आपण पाहू शकतो. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. श्री गणेश झालाय. शिंपडी संघाचं खातं खोललंय एका आकडेने. मागील मॅचचा हिरो विक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये कशा प्रकारचा विक्रम रचेल विक्रम याच्याकडे नक्कीच पाहिलं जाईल, कारण दोन्ही संघ तुल्यबळ. दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते. कभी तेरी तो कभी मेरी. गोलंदाजी ट्रॅक वरती जर आपण पाहिलं तर अगदी पंचांच्या डाव्या बाजूने विकास 10-12 पावलांचा रनअप घेतलाय आणि सुरत फटका उडवलाय. अप्रतिम, अगदी फटक्याच्या प्रेमात पडावा असा फटका पाहायला मिळतोय. विक्रम भोसले, अप्रतिम स्ट्रोक. स्ट्रेट द ग्राउंड, स्टँडिंग डिलिव्हरी, आउट ऑफ द पार्क. विक्रम भोसलेचा जलवा. लक्ष्मण दादा साळुंके यांच्याकडून विक्रम भोसले यांच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. आपले मनपूर्वक धन्यवाद. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 7-7. शतक क्रमांक पहिलं. थोडे जे आमच्या समोर उभे आहेत ना, प्लीज साईडला होता ना मंदार दादा, कारण आम्हाला बोलायचं आहे. पुढे जे दिसेल तेच आम्ही बोलणार आहे. गोलंदाज विकास टू विक्रम. यावेळेस भन्नाट वेगाला पडलाय बळी. बॅटची लागले कडा आणि मॅच कुठेतरी आपण पाहिलं तर काहीतरी रोमांचक मॅच मध्ये पाहायला मिळेल का, कारण मागील मॅचचा हिरो विक्रम एक षटकार मारून माघारी परतलाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी शुभम पप्पू मैदानात दाखल झालाय. आज लढायचंय. कोणासाठी लढायचंय? आपल्या गावासाठी लढायचंय. लढत आहे महत्वपूर्ण. एक पाऊल पुढे जाण्याची ही शर्यत. कोण जिंकेल ही शर्यत? जो जितेगा वही बनेगा सिकंदर. बामनुली बनाम शेमडी आपण मॅच पाहतोय.
दोन्ही शुभम आणि शुभम बॅटर मैदानात दाखल झालेत. दोन्हीही युवा, अनुभव कमी आहे मात्र क्रिकेटची आवड. टीमने विश्वास दाखवलाय. विश्वास कशा प्रकारे जिंकतील याच्याकडे नक्कीच पाहिलं जाईल. चेंडू जर पाहिलं तर बाउन्सर पाहायला मिळाला. एकच निकल्या जोरमध्ये सिंगल धाव मिळेल. का दुकान नहीं चलेगा भैया, चौवा चक्कर लगाना पड़ेगा. अगर ये मैच जीतना है तो बल्ला घुमाना पडेगा. 5 चेंडूचा खेळ झालाय. स्कोर कार्ड आपण पाहू शकतो 8. अजूनही मॅच संपलेली नाहीये कारण 2 षटक अजूनही बाकी आहेत. आनंद थोडस साईट व्हा. ब्लॉक मध्ये चेंडू क्रिकेटचं भ्रमस्त वापरले. एक चोरटी धाव नक्कीच जमा केले. एका एका धावेला महत्व आहे. तुम्हाला मॅच जिंकायची आहे. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा येणं महत्वाचं आहे. स्कोर कार्ड आपण पाहू शकतो पहिल्या षटकाच्या अखेरीस 1-9. 12 बॉल आणि 27 धावेंची आवश्यकता आहे. मॅच अजूनही बनू शकते. मॅच जिंकू शकते. 12-27. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत राकेश शिंदकर. तर स्ट्राइक एंडला बॅटर शुभम. प्रत्येक चेंडूवरती लक्ष राहिले कारण मॅच इंटरेस्टिंग आहे. यजमान वर्सेस मेहमान. स्टेपवरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा हवेमध्ये झेल सोडलाय. एक सिंगल चोरटी धाव मिळते. शुभम स्ट्राइक एंडला पाहायला मिळतोय. सलामीला मैदान दाखल झाले. ज्यांच्याकडे क्षमता आहे. एक षटकार मागील मॅच मध्ये पाहिलाय. या मॅच मध्ये आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरायचं असेल तर शुभम याला बॅट फिरवावी लागेल. ऑन साइडला आपण पाहू शकतो थोडंसं मिसफील्ड झालं. एका धावेचा प्रयत्न, दुसरी धावेचा प्रयत्न करतायत का? थोडंसं बंबल, मिसफील्ड. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एकेरी दुहेरी धावेने देखील तुम्ही तुमच्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकता. ही मानसिकता डोक्यामध्ये ठेवा. संयम, समाधान आणि सहनशीलता तुमच्यामध्ये असेल तर मॅच अजूनही जिंकू शकता. एक ब्लास्ट, कम बॅक. शुभम आणि शुभम तर गोलंदाज राकेश शिंदकर पाहायला मिळत आहेत. मॅचची एज पाठीमध्ये शेण आपण पाहतोय. डिक्लेअर झोन. एकच सिंगल धाव. स्कोर कार्ड हळूहळू थोडासा कासवाच्या गतीने पुढे धावतोय. धावा झाले 13. 13 की मेरा, 13 की मेरा. हा सामना नक्की कोणाचा, यजमान की मेहमान? शांत डोक्याने खेळ केला तर मार्ग नक्कीच निघतो. पंचांचा कॉल येतोय. वाईड बॉल. एक सिंगल धाव नक्कीच मिळेल. जर आपण पाहिलं तर एखादा मोठा ब्लास्ट आला तर शेंबडी संघ नक्कीच कमबॅक करेल. 3 षटकांची मॅच, 36 धावेंचं टार्गेट. मॅच अजूनही दोन्ही पक्षाच्या बाजूने 50-50% पाहायला मिळते. राकेश गोलंदाजी ट्रॅक वरती. फटका सुरेख आलाय. क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळतोय मात्र धावा कुठेतरी मिळवाव्या लागतील. खराब कॉलिंग महत्वाचं आहे मित्रांनो. कॉलिंग तुमची जर प्रॉपर असेल तरच तुम्ही धावा जमा करू शकता. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलंच नसतं. दुःख जर उरलं नसतं तर सुख कोणाला मिळालं असतं? दुःख हे प्रत्येकाच्या वाटीला येतं परंतु अमोल आणि आनंद आपण थोडं साईडला उभं राहा. नवीन फलंदाज रवींद्र साळुंके मैदानामध्ये दाखल झालेत. प्रत्येक वर्षाचा अनुभव आहे आणि अनुभव आज दाखवावा लागेल. स्ट्राइक एंडला बॅटर सलामीचा फलंदाज शुभम पाहायला मिळतोय. लढतोय, झुंजतोय, लढत देतोय आपल्या संघासाठी. स्टेट द ग्राउंड फटका आपण पाहू शकता. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. जोखीम पत्करले. जोखीम पत्कराल तरच कुठेतरी यश तुमच्या वाटेला येईल. खराब थ्रो परंतु यष्टिरक्षकाचं कौतुक करावं लागेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा नक्की जमा केलेत. स्कोर कार्ड आपण पाहिलं तर
18 धावा झालेत. अजूनही 18 धावींची आवश्यकता आहे. धावा झालेत 18. 7 चेंडू आणि 18 धावींची अजूनही आवश्यकता आहे. मॅच होऊ शकते, मॅच बनू शकते, फक्त तुमच्यामध्ये क्षमता असावी. एखादा ब्लास्ट नक्कीच कमबॅक होईल. तेवढी ताकद शुभम यांच्याकडे पाहायला मिळते, तेवढीच ताकद रवींद्र यांच्याकडे देखील पाहायला मिळते. बऱ्याचशा वेळानंतर पुन्हा एकदा कमबॅक करतोय रवींद्र. त्याचा नावाचा दबदबा आहे, षटकार चौकार खेचण्याची ताकद आहे. तो क्लास पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखवेल का? स्वतःवरती विश्वास दाखवलाय आणि विश्वास जिंकायचा असेल तर रवींद्र यांची बॅट मधून एखादा ब्लास्ट येणं गरजेचं आहे. धावा झालीत 18. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक. या षटकावरती अवलंबून असेल, या चेंडूवरती अवलंबून असेल, कारण या चेंडूवरती जर एखादा षटकार किंवा चौकार आला तर नक्कीच कमबॅक होईल. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही. ज्याच्यामध्ये हिम्मत आहे त्यालाच किंमत आहे. कोणामध्ये आहे हिम्मत, कोणामध्ये आहे दम, जिसमें दम उसे कहते हैं बाजीराव सिंघम. कोण होईल या मॅचचा बाजीराव सिंघम? कोण म्हणेल आता माझी सटकली? रवींद्र आणि शुभम ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शतक जर आपण पाहिलं तर समाप्त होते. शेवटचा बॉल आणि डॉट बॉल आलाय. 6 आणि 18. समीकरण थोडस अवघड आहे, परंतु 18 धावा झालेत. 36 ला टार्गेट आहे. 6 आणि 18चं समीकरण आहे. दादा बोला, वाचतोय नाही चालू आहे. नक्कीच रवींद्र साळुंकेसाठी मेजवानी आले. संजय दादा साळुंके यांच्या माध्यमातून जर रवींद्र साळुंकेने मॅच जिंकवली तर 501 रुपयाचं रोख कॅश प्राइज. दोन्ही खेळाडूंवरती विश्वास दाखवला आहे. सौरभ पाटीराख यांचं लक्ष लागलंय बॅटिंगकडे. गोलंदाज पाहायला मिळतोय सुनील शिनकर. अंतिम स्पेल 6 आणि 18चं समीकरण. शुभम मारू शकतो का? हो मारू शकतो, पण मारण्यासाठी तुम्हाला तुमचं टायमिंग आणि तुमची ताकद योग्यरित्या वापरावी लागेल, तरच तुम्ही सामना जिंकू शकता. 6 आणि 18 इम्पॉसिबल क्रिकेटमध्ये नाहीये. इम्पॉसिबल हा शब्द क्रिकेटमध्ये वापरला जात नाही. क्रिकेटला रंग बदलणारा सरडा असं म्हटलं जातं. प्रत्येक वेळेस कोणत्याही क्षणाला क्रिकेट कुठे कोळंगडी घेईल हे कोणालाही समजत नाही. फुलटॉस बॉल होता, खराब प्रदर्शन थोडंसं पाहायला मिळते. मी म्हणेल या बॉलवरती षटकार येण्यासारखा चेंडू होता. लोअर फुल टॉस थोडंसं कुठेतरी प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय शुभम. या मॅचचा टर्निंग पॉइंट कोणता असेल तर विक्रम भोसलेची विकेट. कारण विक्रम भोसलेची विकेट ज्यावेळेस मैदानामध्ये पडली गेली सर्वांच्या चेहऱ्यावरती 9-12 वाजले. कारण तो फलंदाज त्याच्यामध्ये क्षमता आहे, एकतर्फी मॅच जिंकू शकतो. माघारी परतला आहे, त्यानंतर जबाबदारी घेतली रवींद्र साळुंके. क्रिकेटचं ब्रह्मस्थ यॉर्कर चेंडू. एक सिंगलनी मॅच जिंकणं इम्पॉसिबल आहे. तुम्ही जर षटकार चौकार खेचले तरच ही मॅच जिंकू शकता. यावेळेस फटका आलाय सुरेख. चेंडू जाईल कुठपर्यंत गेलाय, अगदी सीमारेषे पार. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. येथील 6 षटकार. समीकरण जर आपण पाहिलं तर स्कोर कार्ड आपण पाहू शकता. 27-27. 3 चेंडू.
18 पाहिजे. हां 8 झाले. किती झाले आता 8 आले ना 10 पाहिजे 10 पाहिजे. 3 बॉल आणि 10 धावींची आवश्यकता आहे. धावा झाले 26. शुभमने दमखम दाखवलाय. बॅट बोलले तर गेम देखील करून दाखवावं लागेल. 3 आणि 10चं समीकरण. एक ब्लास्ट कमबॅक टीम शेंबडी. 2 सिंगल आणि एक षटकार आला तरी तुम्ही कमबॅक करू शकता. एक चौकार आला तरी तुम्ही कमबॅक करू शकता. फक्त मनगटाची ताकद, डोक्याचा वापर, टायमिंग प्रॉपर हा तुम्हाला करावा लागेल. यावेळेस आपण पाहिलं तर शॉट पूल करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. समीकरण येऊन बसले 2 आणि 10. थोडीशी निराशा पाहायला मिळते मात्र लढत देतोय शुभम. एक षटकार जर तुम्ही आला तर अजूनही मॅच जिंकू शकता. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हा वाईट बॉल. एक सिंगल धाव नक्कीच मिळाले. 2 चेंडू आणि 9 धावींची आवश्यकता आहे. मॅच अजूनही जिवंत आहे. एक मोठा फटका. एखादा वाईट आला तरी तुम्हाला एक्स्ट्रा धाव मिळू शकते. फक्त तुमचं चेंडूवरती लक्ष व्यवस्थित असलं पाहिजे. खराब स्ट्रोक. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. काय होतोय, काय घडेल, काय बिघडेल. 2 धावा नक्कीच पूर्ण केलीत. समीकरणात येऊन बसले 1 आणि 7. एखादा वाईट कॉल मॅच फिरू शकते. एखादा नो बॉल मॅच फिरू शकते. आम्ही पाहिले 1 बॉल 7ची मॅच दिनेश साळुंके यांनी कल्याण शहरामध्ये सुभाष मैदानावरती मॅच जिंकली होती. तोच पराक्रम, तोच विक्रम, तोच इतिहास शुभम आपल्या नावावरती कोरेल का? आठवणी बऱ्याचशा आहेत. 1 बॉल 7ची मॅच. मिस टायमिंग स्ट्रोक. मॅच जर आपण पाहिली तर कुठेतरी फसली गेली आणि बामनोली संघ विजय झालाय. विजय संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं कौतुक. चांगली लढत पाहायला मिळाली शेवटच्या बॉलपर्यंत, परंतु हरकत नाहीये. सुरुवात शून्यातून विश्व निर्माण करण्याची केली आहे आणि पहिली मॅच तुम्ही जिंकलाय. गोड शुभारंभ झालाय. परंतु विक्रम तुमच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. लक्ष्मण दादा आपण आपल्या हस्तेच द्या. चांगला प्रयत्न केला परंतु थोडस अपयश यजमान संघाच्या वाटेला आलंय. चला मालदेव आणि सालोशी. महेंद्र साळुंके आपण माईकशी संपर्क साधा. महेंद्र हरिभास साळुंके आणि समीर नारायण साळुंके आपण स्कोररची भूमिका पार पाडायची. तर महेंद्र आपण माईक सांभाळा प्लीज. या या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच राकेश शिंदकर यांच्या बॅटमधून तब्बल 22 धावा आलेत. 2 षटकार आणि 1 चौकाराच्या साह्याने 22 धावांची अप्रतिम बॅटिंग. राकेश शिंदकर आपण या.